सर्वांना नमस्कार. आपल्या आगाशे महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, आमचे मित्र देशपांडे सर आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनो, सरांनी आमची ओळख असल्यामुळे, मित्रता असल्यामुळे जरा तपशिलात जास्त परिचय करून दिला असं वाटलं मला. परंतु आपल्यासारख्या अनुभवी लोकांच्या बरोबर बोलायचं, समोर बोलायचं म्हणजे थोडंसं दडपण असतंच. परंतु दडपण असलं तरी देखील आपण सगळेजण शिक्षक आहोत आणि शिक्षक हा कसा असला पाहिजे याचं वर्णन अनेक जणांनी केलं. त्याच्यामध्ये शिक्षक हा मातृहृदयी असला पाहिजे. जरी तो पुरुष असला तरी त्याच्यात मन मात्र आईचं पाहिजे. त्यामुळे आपण सगळेजण इतके वर्ष शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे आपले सगळे जणांचे जे विचार ते मातृहृदयी आहेत आणि मातृहृदयी असल्यामुळे त्या भूमिकेतून आपण सगळेजण ऐकताल असं मला निश्चित वाटतं. ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं की का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, चोज करुनी माऊली जो जवीत असे. आपला मूल ज्या वेळेला लहान असतं, मुलगा मुलगी, आपल्याला कौतुक असतं, असे छोटे छोटे पावलं टाकतात ते, हां छान छान, असं सगळंजण तुम्ही त्या मातृहृदयानं ऐकून घ्याल अशी मला निश्चित खात्री आहे. सुरुवातीला 2 प्रसंग जे मी वाचलेले आहेत ते आपल्या सगळ्यांच्या समोर मी सांगणार आहे. त्यातला पहिला प्रसंग जो आहे तो एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. आपल्यापैकी कदाचित काही जणांनी त्याचं नाव ऐकलेलं असेल. त्यांचं नाव आहे रिचर्ड फाइनमन. रिचर्ड फाइनमन यांना थिओरॉटिकल फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालं आणि ही साधारण 50च्या दशकातली गोष्ट आहे. तर त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आहे आणि आत्मचरित्राच्या शीर्षकापासून या माणसाचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्या आत्मचरित्राचं नाव असं आहे की यू मस्ट बी क्रेझी मिस्टर फाइनमन. हे त्यांचं इंग्रजीमधलं आत्मचरित्र. तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, पण एक प्रसंग आजच्या निमित्तानं मला आठवला तो असा की ते प्रसिद्ध झाले, मग सगळ्या जगातनं निमंत्रणं यायला लागली वगैरे वगैरे असं सगळं झालं. आणि मग ब्राझील नावाचा जो देश आहे त्या देशातल्या सरकारने त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आमची जी शिक्षण पद्धती आहे, शिक्षण व्यवस्था आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला काही ना काहीतरी त्याच्याबद्दल तुमच्या सूचना द्या की ज्या आम्ही प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तुम्ही एवढे थोर शास्त्रज्ञ आहात तर. मग रिचर्ड फाइनमन त्या देशात गेले, मग भेटी वगैरे असं सगळं करून त्यांनी एक अहवाल दिला सरकारला. पुढे काय झालं हा त्याच्यात विषय नाही आहे, परंतु मुद्दा काय आहे तर त्याच्यात फाइनमन असं म्हणतात की या देशात मी असं बघितलं की विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन खूप आहे. एखादा सरळ प्रश्न विचारला की ते धडधड माहिती सांगणार, परंतु त्या माहितीच्या आधारावरती एखादा प्रसंग, एखादा प्रश्न, एखादी कल्पना त्यांना विचारली तर ते सांगता येत नाही. वेगळ्या भाषेमध्ये दे आर नॉट एबल टू अप्लाय देअर इन्फॉर्मेशन. आणि हे सगळं त्यांचं निरीक्षण वाचताना मला आपल्या देशाची आठवण होत होती. आपण देखील बघतो, आपला जो काही शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं. हा एक प्रसंग की विद्यार्थ्यांच्याकडे माहिती पुष्कळ आहे, परंतु त्या माहितीचं उपयोजन करण्यामध्ये विद्यार्थी साधारणपणे कमी पडतात. एक जनरल स्टेटमेंट ज्याला म्हणता येईल तसं करता येईल. दुसरा प्रसंग आपल्याच महाराष्ट्रातले एक अतिशय प्रसिद्ध असे शल्य चिकित्सक आहेत, सर्जन आहेत. हे जुन्या पिढीतले, 80च्या पेक्षाही जास्त वय असलं पाहिजे त्यांचं. आता मी बघितलं ते, माहिती नाही म्हणजे मला. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. आता ते सर्जन असल्यामुळे सर्जनचं सगळ्यात कौशल्य कशात असतं की हातात असतं, की योग्य पद्धतीनं छेद घेणं. आणि म्हणून त्यांनी आत्मचरित्राचं नाव दिलं आहे आणि 2 हात. म्हणजे सगळं शस्त्रक्रिया कक्ष आहे, सगळे मदतनीस आहेत, परंतु जर शस्त्रक्रिया करणारा जो डॉक्टर आहे तो तेवढा तज्ज्ञ नसेल तर ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही, असं साधारण अर्थ मी काढला. तर त्याच्यात त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं आहे. या डॉक्टर वीणा श्रीखंडेचं निरीक्षण मला अशासाठी महत्त्वाचं वाटतं की साधारणपणे आपल्या देशामध्ये असं आहे अजून देखील की जी अत्यंत बुद्धिमान मुलं मुली असतात ती साधारणपणे कोणतं क्षेत्र प्राधान्याने निवडतात तर ते साधारणपणे वैद्यकीय क्षेत्र निवडतात. आणि आपण असं म्हणतो की सर्वात बुद्धिमान असणारी आमची मुलं मुली त्या क्षेत्रात जातात आणि काहीतरी करून दाखवतात. याचा अर्थ आमच्या शिक्षण व्यवस्थेतनं जे सर्वोच्च पद्धतीचं शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत अशापैकी एका ज्यानं आयुष्य पाहिलेलं आहे, जीवनभराचा अनुभव ज्याच्या व्यक्तीकडे आहे, जो देशातच नाही परदेशात देखील प्रसिद्ध आहे, अशा श्रीखंडेंचं हे निरीक्षण आहे. ते काय म्हणतात
तर आत्मचरित्रात मध्येच असा एके ठिकाणी उल्लेख येतो. तर ते म्हणतात की आपल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना माहिती मिळते, त्यांच्या हातामध्ये कौशल्य देखील विकसित होतं, कदाचित त्यांना ज्ञान देखील मिळतं असं पण म्हणू शकतो. परंतु आपल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये सहभाव, बंधुभाव, समाजाप्रती कृतज्ञता या सगळ्या गोष्टी निर्माण होतीलच याची कुठलीही व्यवस्था दुर्दैवानं नाही. आणि ज्या वेळेला शिक्षण क्षेत्रात काम करणारा एक व्यक्ती म्हणून मी या सगळ्या विचाराकडे पाहतो, त्यावेळेला असं वाटतं की किती अगदी नेमक्या गोष्टीवरती बोट ठेवलं आहे. आणि म्हणून हे 2 प्रसंग विचारात घेऊन पुढचे काही विचार मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. आपल्या सगळ्यांच्या मनात कमी अधिक प्रमाणात हे सगळेच विचार आहेत, परंतु एक पद्धत अशी असते की ते कुणीतरी एकाने सांगायचं असतं. त्यामुळे तुमच्यापैकी कुणी इथं बसलं आणि मी तिथं बसलो तर तुम्ही हेच बोलाल ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे एक उजळणी अशा अर्थाने हे सगळे मुद्दे आपण घ्यावेत. असं आहे की भारताचं वैशिष्ट्य काय जगामध्ये, तर या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत आणि ती योग्य देखील आहेत. भारत हा भारत का आहे याची वेगवेगळी कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. परंतु भारताचं आजच्या मुद्द्याच्या संदर्भात किंवा आजच्या चर्चेच्या संदर्भात जो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की भारताचा दृष्टिकोन हा एकात्म आहे, समग्र आहे. जगामध्ये 2 प्रकारचे विचार प्रवाह चालतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याला एकाला आपण पाश्चात्य म्हणतो आणि पौर्वात्य म्हणजे प्रामुख्यानं भारत. तर भारताचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारताचा विचार हा समग्र आहे, एकात्म आहे. आपण तुकड्या तुकड्यात विचार करत नाही. आणि मग तुकड्या तुकड्यात विचार करत नाही याची अनेक उदाहरणं, अनेक दाखले आपल्याला देता येतात. स्वामी विवेकानंदांचं एक अतिशय प्रसिद्ध वचन आहे. ते असं म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टिंग इन अ मॅन. आता इथं मॅन हा शब्द जेंडर बायस्ड नाही असं जर आपण कृपया लक्षात घेऊयात. हा पर्सन असं या अर्थाने घेतला पाहिजे की ते तत्त्व पूर्णत्व तिथं आहेच, ते प्रकट झालं पाहिजे. आता हे पूर्णत्व काय आहे, तर आपल्याला सहज दिसतं ते माणसाचं शरीर दिसतं. पण शरीर म्हणून म्हणजे केवळ माणूस नव्हे, या शरीराचं संचालन करणारी एक कोणती तरी चैतन्य शक्ती आहे, ज्याला प्राणशक्ती असं देखील आपण म्हणू शकतो, ती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याचा देखील आपल्याला विचार करायला पाहिजे. शरीर आहे, त्याच्यामध्ये चालणारं चैतन्य आहे, परंतु या सगळ्यांना खेळवणारं एक विलक्षण रसायन आपल्या सगळ्यांच्याकडे आहे, ज्याचा उल्लेख आपल्या बहिणाबाईसारखी, जिचा जीवनाचा अनुभव मोठा आहे. शाळेचा अनुभव दुर्दैवानं कमी आहे असं म्हणूयात, परंतु जीवनाचा अनुभव मोठा आहे. ती कवयित्री म्हणते की अरे मन पाखरू पाखरू आता होतं पिकावर, आता गेय आभायत, क्षणार्धात आला गेला मनोगती वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती. त्यामुळे हे मन सगळ्या गोष्टी करायला आपल्याला भाग पाडतं. त्यामुळं मनाचा देखील विचार आपल्याला करायला पाहिजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा आपण विचार करतो. या मनाच्या मागे एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्याकडे आहे आणि जे माणसाचं या सृष्टीमध्ये वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे बुद्धी. मग बुद्धीला विवेक कळतो, योग्य काय ते कळतं, अयोग्य काय ते कळतं, त्याचा तौलानिक विचार करता येतो आणि त्याच्या आधारावरती बुद्धीला निर्णय घेता येतो. त्यामुळे या बुद्धीचा देखील व्यक्तिमत्वामध्ये अंतर्भाव आहे. परंतु या 4 गोष्टींच्या पलीकडं जाऊन माणसाकडं काहीतरी असं आहे की जो माणूस म्हणून वेगळा ठरतो. आणि ते तत्त्व असं आहे की ज्याचं नाव वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्यांनी लोकांनी दिलं, परंतु त्या तत्त्वाला आपण आनंदमय कोश, पंचकोश विकासातल्या कल्पना सांगतोय, देवळेकर सरांना लक्षात येतं आहे. तर आनंदमय कोश असं नाव दिलं. अनेकांनी वेगळ्या पद्धतीनं नाव दिलं. सहज आपण बघतो, जाता येता बघतो, अनेक गोष्टी सहज होतात. पण त्या सहज का होतात, कारण त्या माणूस असल्यामुळे होतात. म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्षाच्या या सगळ्या आपण आपत्तीतून आता बाहेर पडलो असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या पुणे शहरामध्ये अशी विचित्र परिस्थिती होती की आपल्या यंत्रणा जवळपास कोलमडून पडलेल्या होत्या, कारण एकूण त्या सगळ्या आपत्तीचा तडाखाच एवढा मोठा होता. आणि महानगरपालिकेला असं वाटलं की आता इथं अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये आमच्याकडे पुरेशी माणसं उपलब्ध नाहीत. शेवटी ती माणसं आहेत, किती तास ते काम करणार. मग या मृतदेहांना अग्नी देण्याचं काम, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याचं काम करण्यासाठी आम्हाला मदत करा, असं त्यांनी आवाहन केलं समाजसेवी संस्थांना.
आणि आपल्या पुणे शहरामध्ये स्वरूप वर्धिनी नावाची संस्था चालते. विशेषतः वंचित गटातल्या विद्यार्थ्यांच्यामधलं जे कौशल्य किंवा त्यांचं ज्ञान किंवा त्यांची क्षमता ओळखून त्यांना पुढं नेण्याचं काम ती करते. मग त्यांनी आवाहन केलं तर त्याच्यामध्ये सहभागी कोण झाले तर मुलं मुली सहभागी झालेच महाविद्यालयात शिकणारे, कारण तारुण्याला साहसाचं आकर्षण असतं आपल्याला माहिती आहे. परंतु स्वरूप वर्धिनीच्या त्या शाखेमध्ये येणाऱ्या एका विद्यार्थ्याची आई मध्यमवयीन असणार, ती त्याच्यामध्ये सहभागी झाली. आयुष्यात स्मशानभूमीमध्ये त्यांनी कदाचित पाऊल पण ठेवलेलं नसेल, कारण आपल्याकडे अजूनही बऱ्याच प्रमाणात ही स्थिती आहे की महिला या स्मशानभूमीमध्ये जात नाहीत. आता का असं वाटलं असेल त्या किरण भट्टड यांना की मी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये गेलं पाहिजे आणि समाजाची गरज म्हणून मी या अंत्यसंस्काराचं काम केलं पाहिजे, जे आयुष्यात मी कधीही केलं नाही. हाच तो शेवटचा कोश आहे, आनंदमय कोश. त्यामुळं अभ्यासक्रमाचा विचार करत असताना आपण केवळ विद्यार्थ्यांच्यासाठीचा म्हणून अभ्यासक्रम नाही, हे अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत हे बरोबर आहे, परंतु आपल्या महाविद्यालयातनं अभ्यासक्रम पूर्ण करून जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती शिक्षण क्षेत्रामध्ये सहभागी होणार आहेत. अन्यही ते सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असतात, हा एक भाग आहेच, परंतु साधारणपणे असं म्हणलं पाहिजे की ते शिक्षण क्षेत्रामध्ये जाणारे ते शिक्षक होणार आहेत. मग त्यांच्या दृष्टीचा हा विकास होतोय का, याच्यासाठी म्हणून अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय काय विचार करता येईल, काय दिशा देता येईल, हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं भारताच्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये विचार केला गेला पाहिजे तो समग्रतेचा. आपण ऑगस्ट महिन्यामध्ये ही चर्चा करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय आनंदानं अभिमानानं आपण आपला 75वा स्वातंत्र्य दिन हा साजरा केला. स्वातंत्र्य दिन या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली असं म्हणताना आपल्या शिक्षण व्यवस्थांमध्ये हे स्वतःचं तंत्र आम्ही काही विकसित केलं आहे का. हा देश हजारो वर्ष जगाला ज्ञान देणारा म्हणून प्रसिद्ध होता. वर्णनं जर वाचली तर वर्णनं असं येतात की तक्षशिला, नालंदा ही 2 विद्यापीठं आपल्याला ऐकून माहिती असतात, परंतु अशी अनेक विद्यापीठं भारतामध्ये होती आणि त्या विद्यापीठामध्ये प्रवेश मला मिळाला नाही म्हणून घळाघळा रडणारे अनेक देशातले विद्यार्थी होते आणि त्यांच्या रडण्यामुळे तिथं चिखल झाला आहे, अशी वर्णनं ही इतिहासामध्ये नोंदली गेलेली आहेत. याचाच अर्थ भारताकडं शिक्षण देण्याची एक व्यवस्था होती, एक यंत्रणा होती, एक तंत्र होतं. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर त्या तंत्राशी आजच्या तंत्राचं नातं आहे का, हा प्रश्न अंतर्मुख होऊन विचार सगळ्यांनी करण्याचा आहे. तो केवळ मी विचार करण्याचा, आपण या ठिकाणी बसलेल्या काही मोजक्या जणांनी विचार करण्याचा वगैरे नाही, तो सगळ्यांनी विचार करण्याचा आहे. शिक्षकांनी विचार करण्याचा आहे, शिक्षण संस्थांनी विचार करण्याचा आहे, विद्यापीठांनी करण्याचा आहे, विद्यापीठांना मान्यता देणाऱ्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी करण्याचा आहे, त्या यंत्रणांच्या वरती जे सरकार आहे त्या सरकारनी करण्याचा आहे आणि ते सरकार जे बनवतात ते सगळ्या समाजाने करण्याचं आहे. त्यामुळं अभ्यासक्रमाची ही दिशा आपल्या तंत्राधारित आहे की नाही या दृष्टीनं देखील आपल्याला विचार करता येईल. आणि आता असं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये मोकळेपणाचे काही वारं वाहू लागलेलं आहे. आपल्या सगळ्यांना लक्षात येते की मी उल्लेख करतो आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा करतो आहे. मग काही प्रयोग असे जे आहेत की जे 2030 साली पूर्ण ते धोरण अंमलात येणार अशी अपेक्षा आहे, परंतु आज म्हणून त्याच्यातले काही मुद्दे आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करू शकतो का, हा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि अभ्यासक्रमात अंतर्भूत करत असताना एक शिक्षक प्राध्यापक या नात्याने आपण विचार असा केला पाहिजे की हे जे आम्ही प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगांना एक बांधणी पण त्याची असली पाहिजे. म्हणजे आम्ही अमुक एक प्रयोग केला तर आमच्या प्रयोगाची उद्दिष्ट काय होती, त्याच्यासाठी आम्ही कोणत्या पायऱ्या ठरवल्या, त्याच्यामध्ये किती जणांचा सहभाग होता, मग त्यांचं आम्ही नंतरचं निरीक्षण केलं का आणि त्या निरीक्षणानंतर निष्कर्ष जो निघाला तो आमच्या मूळच्या उद्दिष्टाशी सुसंगत होता का, याची आकडेवारीनिशी माहिती गोळा केली पाहिजे. साधारणपणे असं होतं की आपल्याकडे आकडेवारीच्या ऐवजी अनुभवाधारित आपण बोलण्याकडे माणसाचा कल असतो की मला असं माहिती आहे की अमुक अमुक झालं. आता मला असं माहिती आहे ते हे बरोबर आहे, परंतु जे संख्याशास्त्रातले लोक असतात ते गमतीनं एक प्रसंग सांगतात, आपण कदाचित तो ऐकला असेल. ते गमतीनं असा प्रसंग सांगतात की
असे एक 2-3 संख्याशास्त्रज्ञ काही परिषद किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने एके ठिकाणी गेलेले होते परदेशामध्ये, आणि ते सहज आपलं मोकळा वेळ होता म्हणून फेरफटका मारायला निघालेले होते. आणि फेरफटका मारायला निघालेले होते म्हणून मग ते बाहेर पडलेले असताना त्यांना समोरून येणारा एक शेळीसारखी एक प्राणी दिसला. आणि तो शेळीसारखा प्राणी असा होता की अर्धा भाग त्याचा असा पांढरा होता आणि अर्धा भाग काळा होता, असं काहीतरी होतं. मग पहिला शंखाशास्त्रज्ञ असा म्हणला की याचा अर्थ जगामध्ये 50% शेळ्या ह्या काळ्या आणि पांढऱ्या असतात. मग सगळेच हुशार ना. मग दुसरा म्हणला तसं नाही, जगामध्ये नाही, या देशामध्ये आढळणाऱ्या शेळ्यांपैकी 50% काळ्या पांढऱ्या असतात. मग तिसरा अजून हुशार, तो म्हणला असं नाही, या गावामध्ये आढळणाऱ्या शेळ्यांपैकी 50% काळ्या पांढऱ्या. बघितली किती शेळी? एकच शेळी. पण निष्कर्ष एकदम सार्वकालिक किंवा सार्व पातळीवरती करण्याचं असतं. म्हणून माझा मुद्दा असा होता की आपण जे कुठले प्रयोग करू अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत आणताना, ते प्रयोग करत असताना आपण अशा प्रकारे त्याची सांख्यिकी ठेवणं, त्या पद्धतीनं पडताळा घेत राहणं आणि तो निष्कर्ष करणं. कारण हा निष्कर्ष केवळ आज आपल्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयापुरता मर्यादित आहे असं नव्हे. कारण आपण वेगवेगळ्या परिषदांमध्ये आपण सहभागी होत असतो आणि आपल्या अनुभवाचा, आपल्या सगळ्या निरीक्षणाचा उपयोग हा मोठ्या पातळीवरती देखील होऊ शकतो. या अर्थाने आपण केलं पाहिजे. असं काही आपल्याला करता येईल का? दुसरा एक मुद्दा मला असं वाटतो की आपण ज्या संस्थेच्या महाविद्यालयाचे घटक आहोत ते महाराष्ट्रीय मंडळाचं महाविद्यालय आहे. आणि महाराष्ट्रीय मंडळाचं जे महाविद्यालय ते महाराष्ट्र मंडळाचं वैशिष्ट्य काय क्रीडा या विषयातलं माझ्या माहितीनुसार सांगतोय, कदाचित मी चुकलं तर आपण मला दुरुस्त देखील करा, की मल्लखांब हा जो सगळा विषय आहे त्याच्याशी आपल्या संस्थेचं नातं आहे. एकूण सगळ्या क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक वगैरे वगैरे हे सगळे आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत. मला मुद्दा असा सांगायचा आहे की एक वेगळी गोष्ट शोधून काढली ना, आपल्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने एक वेगळी काही गोष्ट शोधून काढली ना, आणि हे वेगळे पण त्याच्यामध्ये येतं ना, त्यामुळे हे वेगळे पण असं काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये येतं आहे का नाही याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्यापैकी 2 जणी महिला आहेत आणि त्या पाकगृहात असतील असं मी गृहीत धरतो. आपल्यापैकी काही माझ्यासारखे देखील मधनं लुडबुड करतात, पण आपण सहज म्हणून जातो की ते सगळं झालं पण तुझ्या हातचीच काही चव नाही बघा त्याला, असं आपण विशेषतः लग्नापूर्वी आईला उद्देशून आणि लग्नानंतर पत्नीला उद्देशून म्हणतो. ही हाताची चव असते. जिन्नस तेच असतात, पाठ्यक्रमाचे अभ्यासक्रमाचे घटक तेच आहेत, पण ही जी चव आहे ना, हे जे वेगळेपण आहे ना, ते आमचं काय आहे या दिशेनं आपण विचार करू शकतो का, असा एक मुद्दा या निमित्ताने आपल्याला मांडायचा. अजून एक वेगळा मुद्दा सहज विचार करताना माझ्या मनामध्ये आला की आपलं जे महाविद्यालय ते क्रीडा विषयाचं प्रशिक्षण देणारं किंवा क्रीडा विषयाचे प्रशिक्षकांचं प्रशिक्षण करणारं महाविद्यालय. खेळाचे फायदे तोटे या विषयावरती आपण खूप वेळ बोलू शकतो, आपल्याकडे अनुभव देखील आहे. एक आपण असं म्हणतो की खेळानं काय होतं, तर खेळानं खेळाडू वृत्ती विकसित होते, हे एक फायदा सांगितला जातो. अगदी बरोबर आहे तो. माझा मुद्दा असा आहे की 100% विकसित होते का? हा जरा या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे आपण सगळ्यांनी थोडासा गांभीर्यानं, थोडासा अंतर्मुखतेनं विचार करण्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाहिन्यांच्यामध्ये, ह्याच्यामध्ये आपण सगळेजण वाचतो की खेळाडूच असतात पण ते उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळतात. मग ती खेळाडू वृत्ती नाही आहे, आपल्या लक्षात असं येतं. खेळाच्या सामन्यामध्ये असे अनेक प्रसंग घडतात. म्हणजे मला जे प्रसिद्ध उदाहरण आठवतं, कदाचित तुम्ही दुरुस्त देखील कराल, ते प्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाचं आहे. त्यांनी जो तो प्रसिद्ध गोल केला तर त्याचं वर्णन काय केलं की इट वॉज हँड ऑफ गॉड. म्हणजे याचा अर्थ काय, तो गोल पायांनी झालेला नव्हता. मॅराडोनासारखा त्याच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च कर्तृत्व गाजवलेला खेळाडू देखील एका क्षणाच्या मोहात सापडतो आणि खेळाडू वृत्तीशी विसंगत असं वर्तन करतो. हा एक मुद्दा आहे. दुसरं एक माझं निरीक्षण आहे. मी काही क्रीडा क्षेत्राशी संबंधित तशा अर्थाने खूप नाही, परंतु माझंही एक निरीक्षण आहे, अगदी छोटं आहे. मी म्हटलं तसं मग अशी संख्याशास्त्रज्ञांचं सांगितलं तसं, पण माझं एक निरीक्षण आहे
ते निरीक्षण असं आहे की खेळामध्ये हारजीत ही होतेच. विशेषतः सांघिक खेळामध्ये कुठला तरी एक संघ विजयी होणार आणि कुठला तरी एक संघ विजयी होणार नाही हे ठरलेलं आहे. ह्या विजयी न होणाऱ्या संघांची प्रतिक्रिया कशी असते, ती खेळाडू वृत्तीशी सुसंगत असतेच का, असं ठामपणाने विधान करता येईल का? माझ्या मनात पुष्कळ शंका आहेत. पुन्हा असं एक मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला आणि मोकळेपणानं सांगायला हरकत नाही, देशपांडे सरांनीच आणून दिला. ते म्हणले की खेळाडू जे असतात तेच पंच म्हणून काम करतात. एखाद्या खेळामध्ये हारजीत होते, त्या खेळाचा पंच म्हणून काम करणारा व्यक्ती देखील मूळचा खेळाडू असतो. तो निष्पक्ष भावनेनं काम करतोच का, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळं आपल्याला उद्दिष्ट हे उत्तुंगच ठेवलं पाहिजे. उद्दिष्टामध्ये कमतरता असता कामा नये. लो एम इज क्राईम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारताचं उद्दिष्ट काय, एका वेगळ्या कवितेमध्ये वेगळ्या संदर्भात त्या ओळी आहेत, परंतु मला या मुद्द्याच्या संदर्भात आपल्याला सांगायला वाटतात की इतना आगे जिसका कोई छोर नहीं, जहाँ पूर्णता मर्यादा हो सीमाओं की डोर नहीं, सभी दिशाएं मिल जाती है उस अनंत नभ को है पाना. त्यामुळे आमचं उद्दिष्ट हे 100% खेळाडू वृत्ती निर्माण करण्याचंच असलं पाहिजे. 100%पेक्षा बाबा 1-2-5%. मी शास्त्राचा विद्यार्थी आहे आणि शास्त्रामध्ये असं म्हणतात की एखादा प्रयोग ज्यावेळेला तुम्ही करतो त्या प्रयोगामध्ये काही ना काही त्रुटी राहूनच जातात आणि साधारणपणे आम्ही असं म्हणतो की 1-2% त्रुटी, 3% त्रुटी, 5% त्रुटी ही चालते बुवा. हे शास्त्रामध्ये होतंच वेगवेगळ्या कारणाने. परंतु सैद्धांतिक पातळीवरती ज्यावेळेला आपण असे विद्यार्थी आणि उद्याच्या विद्यार्थ्यांचे शिक्षक घडवणारे प्राध्यापक म्हणून विचार करतो, त्यावेळेला आपलं उद्दिष्ट हे 95%चं असताच कामा नये. आपलं उद्दिष्ट हे 100%च असलं पाहिजे. हा एक मुद्दा या निमित्ताने आणायचा आहे. एक मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीनं मला थोडासा अधोरेखित करायचा आहे. मगाशी मी सांगितलं की शरीर आहे, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, आनंदमय कोश, आत्मा वगैरे असं पण वर्णन त्याचं केलं जातं. परंतु त्याच्यातलं वृत्तीकडं मला लक्ष द्यायचं आहे. वृत्ती असते आणि आपण असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही. आणि हा स्वभाव बनतो कसा, तर त्याची वेगवेगळी गोष्टी आहेत. तर स्वभाव बनतो हा कमी अधिक प्रमाणात अनुकरणानं देखील बनतो. माझे वाडवडील कसे वागत होते, माझी आई कशी वागते, माझा भाऊ कसा वागतो, असे बघून देखील मी काही गोष्टी शिकतो आणि हळूहळू अशा त्या होतात आणि त्याचा स्वभाव रूपांतरित होतो. एक अतिशय गंभीर मुद्दा एक समाज म्हणून आपल्यासमोर आहे आणि त्याचे अगदी खडबडून जागे करणारे निष्कर्ष अगदी नुकतेच प्रसिद्ध झालेत, 10 दिवसांपूर्वी झालेत. सप महाविद्यालयामधल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरामधल्या जवळपास 1100 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं आणि हे सर्वेक्षण वेगवेगळ्या गोष्टींचं होतं. परंतु युवकांच्यामध्ये असणारी व्यसनाधीनता किंवा व्यसनं याच्याबद्दलचे निष्कर्ष माझ्या वाचनात आले. पूर्ण काही मी ते बघितलेलं नाही, परंतु जे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले ते निष्कर्ष वाचनात आले. आणि ते निष्कर्ष असं सांगतात, त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 63% विद्यार्थी हे व्यसनाधीनतेकडे वळलेले आहेत किंवा व्यसनाधीन झालेले आहेत. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये एक वाक्य उच्चारतो नेहमीच की आजचे विद्यार्थी उद्याचे आधारस्तंभ वगैरे वगैरे, हे सगळं आपण वाक्य उच्चारतो. आपल्या सगळ्यांनी एक चित्रपट कदाचित बघितला असेल नसेल मला माहिती नाही, परंतु त्याची कथा तशी मी पण बघितला नाही. उडता पंजाब नावाचा एक सिनेमा येऊन गेला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पुढचा महत्त्वाचा त्याच्यातला अजून एक निष्कर्ष असा आहे की 43% लोकांना असं व्यसन करण्यामध्ये काही गैर वाटत नाही, चलता आहे. त्याच्या पुढचा निष्कर्ष असा आहे की 15% लोकांना हे समजायला सोपे शब्द सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण अवघड वाटेल म्हणून हे सोशल सिम्बॉल किंवा सोशल स्टेटस वाटतं. आता हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि एक शिक्षण क्षेत्र म्हणून, एक समाज म्हणून आपल्या डोळ्यामध्ये तो अंजन घालणार आहे. अभ्यासक्रमाची दिशा करत असताना या 5ही गोष्टींच्याकडे लक्ष देत असताना या समकालिक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते अशासाठी की याच पुणे शहरामध्ये ज्यांचं थोर कर्तृत्व घडलं प्रामुख्यानं, त्या महात्मा फुलेंनी असं लिहून कळवलं इंग्रज सरकारला
की दारूमुळं केवळ वैयक्तिक हानी होते, म्हणजे प्रकृतीची हेळसांड होते वगैरे असं नाही, तर त्यांनी नैतिक अधःपतन होतं, असे महात्मा फुलेंचे शब्द आहेत. आता हे नैतिक अधःपतन इतक्या प्रमाणामध्ये गेलेलं आहे, आकडेवारी आणि त्या क्षेत्रातले अभ्यासक असं सांगतात की पुण्यासारख्या शहरामध्ये तुमच्याकडे जर पैसे असतील किंवा तुमच्या वतीनं पैसे खर्च करणारे असतील, तर त्याच्यामधलं जे सर्वोच्च, म्हणजे त्याला सर्वोच्च म्हणायचं का हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो, असं मादक द्रव्य पुण्यामध्ये सहज उपलब्ध होतं. तुमची तशी फक्त एक हल्लीच्या भाषेमध्ये म्हणतात तसं कनेक्ट पाहिजे. त्या क्षेत्राचा अभ्यास करणारे लोक पुढचा अतिशय गंभीर मुद्दा सांगतात. ते असं सांगतात की या मादक द्रव्यांमधनं जो पैसा निर्माण होतो किंवा जो पैसा आपली पिढी देते, आपले लोक देतात, तो जातो कुठे? तो हस्ते परस्ते ह्या दहशतवाद्यांच्याकडे जातो आणि हे दहशतवादीच बंदुका आणि बॉम्ब घेऊन आमच्याच देशबांधवांचे बळी घेतात. म्हणजे एका अर्थानं आम्ही आमच्या पैशानंच आमच्या भावंडांचा मृत्यू विकत घेतोय. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. त्यामुळं या गंभीर मुद्द्याकडे देखील आपल्याला किती मर्यादेकडे लक्ष देता येईल मला कल्पना नाही, परंतु हा मुद्दा आपल्या विचारात मात्र नेहमी असला पाहिजे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची रचना करत असताना भारतीय समग्रतेचं आकलन किंवा भारतीय समग्रतेची दृष्टी विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित होईल आणि हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं भारताचं प्रतिनिधित्व केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील करतील, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची रचना आपण करण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. या निमित्ताने मी माझे विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. या सगळ्या कामासाठी मी अतिशय आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.